अकोला अकोट रस्त्यावरील मोठ्या भेगा आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं गांधीग्राम इथं रास्ता रोको आंदोलन केलं। आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तासभर वाहतूक रोखून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। रस्त्याची तातडीनं दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। बांधकामाला तब्बल 10 वर्ष लागलेल्या अकोला अकोट रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहे। दुचाकीचं पूर्ण चाक बसेल एवढ्या मोठ्या भेगा नुकत्याच झालेल्या रस्त्याला पडल्या असून या भेगांमध्ये गाड्यांची चाकं अडकून झालेल्या अपघातात गेल्या महिन्याभरात 3 तरुणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले। या रस्ता रोको आंदोलनामुळे तासभर अकोला अकोट मार्गावरील वाहतूक गांधीग्रामजवळ खोळंबली होती। यावेळी बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेनं प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला। 15 दिवसानंतर रस्त्याची डागडुजी न झाल्यास कार्यकारी अभियंत्यांना बांगड्या घालून साडी नेसवू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे। हा नॅशनल हायवे आहे का शेतरस्ता आहे अशी परिस्थिती या नॅशनल हायवेच्या रस्त्याची झाली। हरामखोर कोणी पहिली कोणी आंदोलन केलं, तक्रारा केल्या, ते लोक भारतीय जनता पार्टीचे लोक सांगत की इथं धंदा आहे तक्रारा करायचा, हे पैसे खायसाठी रस्ते तक्रारा करतात। साला हरामखोराव इथं येऊन पहा या रस्त्याची परिस्थिती कशी झाली, या जिल्ह्याच्या रस्त्याची परिस्थिती कशी झाली। 339 जण तरुण मुलं या ठिकाणी मृत्यू पावले। मग तुम्ही काय करू आले? या पोलीस स्टेशनचा संपूर्ण अहवाल मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा दिला। परवा दिवशी मुख्यमंत्री महोदयांना दिला की बाळापूर मतदारसंघामध्ये 851 ऍक्सिडेंट आतापर्यंत झाले आणि त्याच्यामधले 339 जण मृत्यू पावले आणि हे साले हरामखोर अधिकारी इथं आले नाही। हा रस्ता पूर्ण नाही झाला, दुरुस्तीला लागला। जोपर्यंत त्या कातखेडेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सुस्त बसणार नाही।